आता आपण शेवटच्या पार्टकडे येऊयात. बिग बॉस मध्ये गेलात, तुम्ही 16वे होते, बाकीचे 15 लोक होते. आज 15 लोक तिथे आहेत आणि सर्वांना उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची. आता आपण एक एक करून प्रत्येक जणाबद्दल थोडं बोलूयात. मी तुम्हाला नाव सांगेन, तेव्हा तुम्ही त्यांचा एक चांगला गुण, एक वाईट गुण आणि त्यांना एक सल्ला, अशा पद्धतीने द्यायचा आहे. सर्वात पहिले सुरुवात आपण निक्की पासून करूयात. निक्की खूप, तिला असं वाटतं की ती खूप हुशार आहे. म्हणजे ती तिची हुशारी तिच्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण की ती एक शो करून आलेली आहे. त्याच्यामुळे ती अति हुशार जे आपण म्हणतो ना, हुशारी आहे का आणि अति हुशारी वेगळी. ती समजते पण स्वतःला, ती आहे पण तशी. म्हणजे ती प्रेझेंट करते. आणि सगळ्यात तिचा जर वाईट गुण कोणता असेल तर ती समोरच्याला कोणत्या पद्धतीचा रिस्पेक्ट करत नाही. अच्छा, ते कोणी का असे ना, म्हणजे ते तर अख्खा महाराष्ट्र बघतोय. वर्षाताईंचा तिने रिस्पेक्ट केला पाहिजे. भांडणाच्या जागेवर होतो, पण नंतर तिने एक रिस्पेक्ट केला पाहिजे. तर तो रिस्पेक्ट करत नाही, म्हणून रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर तिला संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला लावलेली. त्यामुळं ती काय सल्ला आहे तुमच्याकडे? तिला सल्ला असा आहे की बाई, तुला गेम जरी कळत असला तरी देखील तुझ्यासोबत जे आता 14 जण आहेत त्यांचाही तू विचार करावा. म्हणजे कसं असतं, जे आपणास ठावे ते इतरांशी सांगावे किंवा द्यावे. तर त्या पद्धतीने तू तुझ्या गेममध्ये तुझ्या अंडर ठेवण्यापेक्षा तू तुझा प्रतिस्पर्धी तितका स्ट्रॉंग बघ आणि त्या पद्धतीने खेळ, असं मला म्हणायचं आहे. अच्छा, दुसरं स्पर्धक आपण घनश्याम घेऊयात. घनश्याम काय, राजकारणाची आवड असलेला व्यक्ती आहे. छोटा पुढारी. त्याला नेतृत्व करायचंय, त्याला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय. आणि त्याचं राजकीय निरीक्षण खूप चांगलं आहे का? चांगलं राजकीय निरीक्षण खूप चांगलं आहे. त्याच्या त्या बोलण्यातून जाणवतं राजकीय निरीक्षण खूप चांगलं आहे आणि तो त्या पद्धतीने वावरण्याचा प्रयत्न करतोय. पण काही गोष्टी त्याला समजत नाहीयेत. आणि हे जे राजकारण्यांमध्ये असणारा एक विशेष गुण आहे, ते कोणाचेच नसतात. तसं तो तिथं राहतोय पण कोणाचाच नाहीये. बरं, दोघांकडेही तो इकडचं तिकडे, तिकडचं इकडं, असं त्याचं चाललेलं असतो. आणि तो कदाचित राजकारणी गुण आहे असं मला वाटतं. एवढ्या छोट्या वयात आहे का त्याच्यामध्ये? आहे. त्याच्याकडं महत्वाकांक्षा आहे. त्याला फार मोठं, म्हणजे महाराष्ट्रातला मोठा पुढारी व्हायचंय. त्याला छोटा पुढारी राहायचा नाही, त्याला मोठा पुढारी व्हायचा. काय सल्ला? त्याला सल्ला असा आहे की तो अजून वयाने लहान आहेस, बऱ्याच गोष्टी तुला समजावून घ्याव्या लागणार आहेत. त्या समजावून घे आणि मग त्या पद्धतीने तू तुझ्या जीवनाची वाटचाल ठेव आणि त्या खेळातही तू तशीच वाटचाल ठेव, असं माझं सांगणं आहे त्याला. पॅडी दादा अतिशय समजूतदार आहे, खूप समजूतदार आहे. म्हणजे आता त्या घरामध्ये वयाने मोठ्या वर्षात आहेत आणि वर्षात यांच्या नंतर जर कोणी मोठा असेल तर पॅडी दादा आहे. त्याचं नाव पंढरीनाथ आहे. माझी आणि त्याची खूप अटॅचमेंट होती, कारण की आपलं आराध्य दैवतच पंढरीनाथ आहे आणि त्या नावाने असणारी व्यक्ती घरामध्ये होती आणि त्याचं मी लहानपणापासून चाहत आहे. तर पॅडी दादा अतिशय समजूतदार आहे. त्याचा काही वाईट गुण नाहीच आहे. त्याचा वाईट गुण म्हणजे असं आहे की तो अजून म्हणावा असं खेळत नाहीये. तो सगळ्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याला माझं सांगणं असं आहे की तू निक्कीच्या बाबतीत जसा स्टँड घेतला होता एक चूक तिला दाखवताना, तसाच तो स्टँड घरामध्ये ठेवलास तर कदाचित तो पण विनर होऊ शकतो. अंकिता अतिशय हुशार मुलगी आहे. मराठीवर, मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी मुलगी आहे आणि ती तिच्या प्रत्येक व्हिडिओजमधून ते प्रेझेंट करत असते. तर आता तू त्या गेममध्ये आहे, तिचा म्हणजे ती खूप प्रेमळ आहे. तर त्या गेममध्ये आहे तर तिला माझं असं सांगणं आहे की थोडंसं भावनिक न होता जर तो प्रॉपर गेम खेळली, कारण की ज्या अंकिताच्या डोळ्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये निकीमुळं पाणी आलं होतं, तीच अंकिता त्या घराची पहिली कॅप्टन झालेली आहे. त्याच्यामुळं खेळ कसा पलटेल हे सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे आता जशी स्ट्रॉंग झालेली आहेस तशीच तो स्ट्रॉंग राहून खेळ, विजय तुझ्याकडे पण येऊ शकतो, यश तुला पण मिळू शकता. अच्छा, पुढचा स्पर्धक सूरज मराठी मातीतला मुलगा आहे, ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे, अतिशय गरिबीतून पुढे आलेला मुलगा आहे आणि तो अतिशय निर्मळ मनाचा माणूस आहे. त्याच्याकडे म्हणजे वाईट गोष्ट अशी काहीच नाहीये, खूप मोकळ्या मनाचा माणूस आहे. जर त्याला काय मला एखादा मेसेज द्यायचा असेल तर मी त्याला म्हणेल, सूरज तू खूप चांगला मुलगा आहेस, तू कळत नाही मला वाचता येत नाही, ह्या गोष्टी बोलण्याचं सोडून तू शिक. एवढ्या चांगल्या लोकांमध्ये आहे तर तू शिक आणि तू त्या गेममध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. निखिल दामले हुशार आहे, त्याच्या गेम लक्षात आलेला आहे. पण त्याचं ते माझ्या बाबतीत घडलं की म्हणजे मला ठरवून आरबाजने आणि निखिलनी
बाहेर पाडलं मला असं वाटतं. नॉमिनेट मला त्या दिवशी त्यांनी ठरवून केलं, कारण की निखिल एका ठिकाणी म्हटलं की स्ट्रॉंग कंटेस्टंट जे आहेत त्यांना पहिलं आपण बाहेर काढलं पाहिजे, हे माझ्याजवळ तो बोलला. बरं. आणि इथे शब्द अरबाजने त्याला विचारलं की मला जर तुला मी सेव्ह केलं तर तू मला सेव्ह करशील का? मग तू बोलतोय एक आणि करतोय एक आहे, म्हणजे तू मला आता सेव्ह कर, तू मला नॉमिनेट करू नको, मग मी तुला नॉमिनेट किंवा मी तुला सेव्ह करेन. म्हणजे इथे त्याचा गेम कळतो की तो वेगळ्या पद्धतीने बोलतोय आणि करतोय. सल्ला हे जसं तू वागतोयस, म्हणजे आमच्या समोर एक बोलला आणि वागताना वेगळा वागलास तर तसं वागू नकोस. कारण की समाजामध्ये लोक जे पाहत आहेत त्या पाहण्यांवरनं तुम्हाला तिथून पुढं तुम्ही त्या घराच्या बाहेर आलात तरी तुम्हाला तसंच जज करणार आहेत लोक. त्याच्यामुळं तू जसा आहेस तसा प्रेझेंट हो. आणि माझं सगळ्या स्पर्धकांना हे सांगणार आहे की तुम्ही जसे आहात तसेच प्रेझेंट राहा. तुम्ही नाटकं करायला जाल तर ते नाटकं तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये जड जाते. योगिता भाऊक आहे खूप. तुम्हाला कळलं असेल की तिच्या पतिराजांवर, आणि अर्थातच ते साहजिकच आहे, खूप प्रेम आहे. पहिल्या घरात सगळ्यात पहिल्यांदा जर कोण भाऊक झाला असेल तर ती योगिता आहे. योगिताला माझं असं सांगणं राहील की तू खूप हुशार आहेस, तू खूप प्रेमळ आहेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला एक फेस व्हॅल्यू फार मोठा आहे. ज्या वाहिनीवर आत्ता बिग बॉस दिसते त्याच वाहिनीचा एक तू चेहरा आहे. त्याच्यामुळं तुझ्या त्या गोष्टींचा उपयोग करून तू गेममध्ये स्टँड घे. तो स्टँड घेतला तर कदाचित ते पुढे जाऊ शकते. वैभव म्हणजे अरबाजची कॉपी आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा एक पात्री प्रयोग करणारा मुलगा आहे तो. त्याला कळत नाहीये की तो काय वागतोय आणि काय वागत नाहीये. ते अरबाज जसं जसं फिरवेल त्याला तसा तसा तो फिरतोय. खरं तर त्या टीममध्ये न राहण्यापेक्षा त्यांनी या टीमचं जर नेतृत्व केलं इकडं, म्हणजे जे आता इकडं DP दादा आहे, अंकिताताई आहे, वर्षाताई आहेत, इकडच्या ग्रुपमध्ये जर तो आला, इकडच्या ग्रुपचं नेतृत्व, कारण की काय झालं पहिल्या टास्कमध्ये अरबाज एवढा मोठा, एवढा फिजिकली फिट असलेला माणूस, त्याच्यासमोर आपण फिजिकली टास्कमध्ये कसं खेळणार हाच प्रश्न सगळ्यांना पडला. आणि त्याच्यामुळे सगळेच वीक झाले होते, मेंटली वीक झाले होते. तर जर अरबाज सारखाच फिजिकली हा पण स्ट्रॉंग आहे वैभव, पण त्याने त्याच्या विचाराने खेळलं तर कदाचित तो लीड करू शकतो. आता तो लीड करत नाही वैभव, तो अरबाजच्या खाली खेळतोय. म्हणजे अरबाज आणि निकी जसं खेळवल तसा खेळतोय. वैभवने आणि जान्हवीने त्यांच्या मनाने खेळलं तर त्यांची वेगळी प्रतिमा तुम्ही पाहता. तुम्ही जर आता आपण प्रेक्षक आहोत, आता मी जरी तिथे स्पर्धक म्हणून होतो तर मी आता प्रेक्षक म्हणून जेव्हा मी एपिसोड पाहतो ना, तर वैभवच्या लक्षात आलं पाहिजे की तू स्वतःचा गेम खेळून लोकांसमोर प्रेझेंट झालं पाहिजे. आणि नाही म्हणलं तरी एका गोष्टीचा इम्पॅक्ट बाहेर पडतोच आहे. पुढे जान्हवी तेच ना, जान्हवी पण खूप प्रेमळ आहे. म्हणजे माझ्या घरात, त्या घरामध्ये माझ्या खाण्याची काळजी जर जास्त कोणी घेतली असेल तर जान्हवी, अंकिता आणि योगिता या तिघींनी घेतली. माझ्यासाठी अगोदर वेगळं जेवण बनवायचं. तिथं म्हणजे काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळे मला थोडीशी खूप बंधनं, त्यामुळे हे सगळे योगिता असेल किंवा अंकिताताई असेल किंवा जान्हवी असेल यांनी माझी खूप काळजी घेतली. पण तेच परत मी सांगेल, जे योगिताला माझं सांगणं आहे तेच जान्हवीलाही माझं सांगणं आहे की तुझा बाई फेस व्हॅल्यू फार मोठा आहे, तुझा एक चाहता वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे, तर तू ना की निकीच्या म्हणण्याने खेळण्यापेक्षा तू स्वतःच्या मनाने खेळ आणि स्वतः स्टँड घे, तर तू पण पुढे जाशील. अच्छा. अरबाज पटेल मला त्या 16 जणांमध्ये, म्हणजे मी धरून 16 जणांमध्ये न आवडणारी व्यक्ती अरबाज. त्याच्या डोक्यात वेगळ्या गोष्टी असतात आणि तो वागतो वेगळा, त्यामुळे तो मला न आवडलेला व्यक्ती आहे त्या घरामध्ये. त्या सहसा 15 जणांमध्ये सर्वात सहसा माझं तसं होत नाही. मी असं काही लोकांचे दुर्गुण वगैरे बघून काय, मला एक कळतं की संबंध जेव्हा आपण जुळवतो तेव्हा गुणदोषांसहित जुळवले पाहिजेत. अरबाजचा विषय सुरू आहे. पॉडकास्टची सुरुवात ज्या थँक नोटवरती मी तुमच्यासाठी सुरू केली की तुम्ही बाहेर निघताना जो गजर केला, शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा नावाचा गजर केला, सर्वांनी त्याच्यामध्ये जय जयकार केला होता. एक अरबाज पटेल होता, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. त्या अरबाज पटेलने जय म्हटलं नाही किंवा त्याच्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन्स नव्हते असं महाराष्ट्राने पाहिले. काय वाटतंय तुम्हाला? नाही, ते बरोबर आहे, कारण की मी तर त्यावेळेस ते एक्सप्रेशन्स पाहिले नाही, कारण की मी स्वतः भाऊ खूप झाले. बाहेर आल्यावर व्हिडिओ पाहिला? मग बाहेर आल्यानंतर मी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये तो कॅमेरा गेलेला आहे त्याच्यावर, आणि तो काय नाही, त्याने हाताची घडी घातलेली आणि तो जय म्हणलेला नाही. ज्या निकीच्या सांगण्याने तो सगळं वागतोय तिथे, त्या निकीने पण तुम्ही बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर असं केलंय, धर्मवीर संभाजी महाराज की जय म्हटल्यानंतर सगळ्यांनी असं केलंय, तो काहीच बोलला नाही.
आणि तो जो जेव्हा व्हिडिओ मी बघितला ना तेव्हा मला पण मनापासून राग आला की अरे आपलं आराध्य दैवत जे आहे छत्रपती शिवाजी महाराज की त्यांना त्याचा जर त्याला जय जयकार करता येत नाही तर माझं तर स्पष्ट मत आहे त्या कार्यक्रमात त्या राहण्याचा तो योग्यतेच नाहीये. ज्याला छत्रपतींचा जय जयकार करता येत नाही त्याने त्या कार्यक्रमात राहिलंच नाही पाहिजे. तो मराठी भाषेला प्रेझेंट करण्यासाठी तिथे आलेला आहे, मराठी संस्कृतीला प्रेझेंट करण्यासाठी आलेला आहे, महाराष्ट्रात राहतोय आणि महाराष्ट्रात राहतोय. तर त्याला ज्याला आपल्या राजांच्या विषयी जय जयकार नाही त्याच्याविषयी माझ्या मनात कोणतेही पण, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला न आवडणारा व्यक्ती आहे, अजिबात आवडत नाही मला तो. सर्वात महत्वाचं म्हणजे की तू कुठे राहतोयस, कोणत्या पद्धतीने. आता ज्या शहरामधून आलाय त्या शहराचं पण नाव बदललेलं आहे, तरी देखील तो त्या जे जुनं नाव आहे तेच नाव तो घेतोय. बरं, मग हे असं नाही पाहिजे ना. बिग बॉस मध्ये घेतो ते नाव, बिग बॉस मध्ये तो घेतो, आमच्या सोबत बोलताना तो ते घेतो, ते दाखवलं जात नाही, ही गोष्ट वेगळी आहे. मग तू महाराष्ट्रात राहण्याच्या योग्यतेच नाहीये. जर तुला आमच्या मराठी अस्मितेच्या विषयी आणि आमच्या युग पुरुषांच्या सत्पुरुषांच्या विषयी जर तुझ्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचं प्रेम नाहीये तर तू का त्या घरामध्ये राहतोयस. आणि मला असं वाटतं की कदाचित ती प्रतिक्रिया महाराष्ट्र देईल, त्याला देतोय आणि तो ती प्रतिक्रिया देतोय तो. आणि इथूनही पोहोचलं पाहिजे. काय सल्ला जर द्यायचा असेल त्याला काय? नाही, मला त्याला काही सल्ला द्यायचाच नाही. सल्ला कोणाला देतात? जे ऐकतात त्यांना सल्ला दिला जातो. तो ऐकत नाही. जे ऐकत नाही त्यांना काय सल्ला द्यायचा आहे? ज्याला माझं नावच माहिती नव्हतं तर मला त्याच्याविषयी बोलण्याला मला काय, मी त्याला अजून बोलून मी त्याला का मोठं करू? मला तर असं वाटतं त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. वर्षाताई फार मोठ्या कलाकार आहेत. वर्षाताई तिथे त्यांचा वावर पण अतिशय समजूतदारपणाचा आहे. पण मी वर्षाताईंना एवढंच सांगेल की वर्षाताई तुम्ही फार मोठे आहात. तुमच्या त्या कार्यक्रमात त्या घरामध्ये असण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्रम अजून आवडीने पाहतोय. तुमचा एवढा मोठा चाहता वर्ग आहे तर वर्षाताई तुम्ही निक्कीच्या तोंडी लागून किंवा निक्कीला भाव देऊन तिचं महत्व वाढवू नका. खूप खूप मोलात सर वाटलं मला सुद्धा. आता जी सगळ्यात वेगळी कंटेस्टंट आहे इरिना रोडाकोवा, काय नाव त्या इरिना रोडाकोवा. मला इरिनाच्या विषयी बोलताना मला मनस्वी आनंद होतो, कारण की माझ्याबरोबर अतिशय प्रेमाने राहिलेली, अतिशय समजूतदारपणाने राहिलेली आणि मराठी संस्कृती स्वीकारण्याची जिची मनापासून इच्छा आहे अशी जर त्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल तर ती इरिना आहे. तुम्ही ट्राय करते ती बोलण्याचा ट्राय करते. ती तुम्ही बघा, तो जो जय जयकाराचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये जय जयकार झाल्यानंतर शेवटी रामकृष्ण हरी बघा कोण जर म्हटलं असेल तर ती इरिना म्हटलेली आहे. तिने माझ्यासोबत एकादशीचा उपवास केला. बापरे, एकादशीचा उपवास. मी तरी खिचडी आणि बटाट्याची भाजी खाल्ली, त्याने फक्त पाण्यावर एकादशीचा उपवास केला. ते सर्व उपवास करते. तिला मराठी जे काय आपले खाद्यपदार्थ आहेत ते तिला बनवता येतात. रितेश भाऊंना तिने विकेंडला, म्हणजे भाऊचा धक्क्यावर ज्यावेळेस रितेश भाऊ आले होते त्यावेळेस त्यांना तिने पुरणपोळी करून पाठवली. इतकं मराठी संस्कृतीला तिचा म्हणजे योग ह्या विषयावर तिचा खूप मोठा अभ्यास आहे. बरं, योगासनं ती तिथे करायची, मेडिटेशन तिचं ती करायची. ते खूप तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की जे आपले मराठी भाषिक लोक आहेत जे पाश्चिमात्य गोष्टींचं अनुकरण करतायत त्यांनी तिच्याकडून काहीतरी शिकावं. 100%. तर तिचे वीक पॉइंट्स काही आहेत का? म्हणजे वीक पॉइंट्स तिचे काहीच नाही आहेत. ती तिच्या डोक्यात एवढं क्लिअर आहे की इथं आली आहे, तिचं सगळी फॅमिली तिकडे आहे, तिला इथं राहण्यापासून स्ट्रगल करावं लागतं, महाराष्ट्रात राहण्यापासून स्ट्रगल करावं लागलं. कारण की एका अनोळख्या व्यक्तीला, परदेशीय व्यक्तीला इथं राहायचं असेल तर बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. तसा तिचा स्ट्रगल चालू आहे. त्यामुळे तिचे वीक पॉइंट्स काही नाही आहेत. तिला स्टेबल व्हायचं आहे महाराष्ट्रामध्ये. बरं. आणि तर त्याच्यासाठी तिचं एक डोकं येते, मला इथं राहायचं आहे, मला मराठी भाषा शिकायची आहे, मला मराठी संस्कृती शिकायची आहे आणि मला इथं टास्क खेळायचे. तिला काही भांडण करायला आलेलो नाही आहे. तर माझं इरिनाला एवढाच सल्ला आहे की तू भांडण करत नसली, तू चिडचिड करत जरी नसली तरी तुला दिसण्यासाठी, कारण की ती पण कमी दिसतीये, तुला दिसण्यासाठी त्या गोष्टी वेगळे पण असताना सुद्धा कमी दिसते ती, तर ते तुला दिसण्यासाठी तुला भांडावं लागेल, तुला स्टँड घ्यावे लागते. जसं की आता त्या दिवशी वैभवचा आणि सूरजचा चालू होता, त्यावेळेस तिने सूरजला शांत करताना जो स्टँड घेतला, तसं जरी तिला स्टँड
ऍक्शन नाही करता आली तरी तिने रिॲक्शन मधून प्रेझेंट व्हावं असं मला वाटतं. अभिजित सावंत. अभिजित स्वतः मला खूप आवडणारा व्यक्ती आहे. पहिल्या 2 दिवसात तो मला समजला नाही, पण नंतर 3-4 दिवसापासून तो समजायला लागला की तो खूप चांगला माणूस आहे, खूप प्रेमळ माणूस आहे आणि डोक्यात गेम प्लॅन घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळं तुझ्या डोक्यात जो गेम प्लॅन आहे अभिजित दादा, तो तू तसाच पुढे ने. मी तुला विनर म्हणून पाहतोय आणि तू ही ट्रॉफी घे, असं एवढं सांगण्यात. आर्या जाधव. आर्या जाधव वयाने लहान आहे, महत्वाकांक्षा खूप आहे. थोडासा हट्टीपणा सोडून तू तुझी महत्वाकांक्षा सांभाळावी. सगळ्यात शेवटी मला वाटतं एकच राहिले, धनंजय. डीपी दादा काय माणूस आहे, म्हणजे माणूस कसा असावा तर डीपी दादा सारखा असावा. भारी माणूस आहे, प्रत्येकाच्या वेदना संवेदनाचा विचार करणारा माणूस आहे, प्रत्येक गोष्टीचा विचार करणारा माणूस आहे. फारसा चिडत नाही, फारसा रागवत नाही, पण बोलणं हा त्याचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीवर बोलतो, पण तो त्याच्या पद्धतीने विनोदी पद्धतीने बोलतो. आणि माणूस म्हणून खूप भारी माणूस आहे एकदम, म्हणजे लय भारी एकदम. म्हणजे त्याला माझ्याकडं लय भारी, म्हणजे माझ्या त्या घरामध्ये माझा वावर ज्याच्यामुळं खूप चांगला झाला, त्याच्यामध्ये अभिजित, अंकिता, डीपी आणि पॅडी दादा यांच्यामुळे माझा वावर तिथे खूप चांगला झाला. त्याच्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता आहेच. डीपी दादाला मी एक सांगेल की फक्त प्रत्येक ठिकाणी तो जो विनोद करतो तो विनोद सोडून तू तिथे स्टँड घे, थोडासा रागव तिथे, थोडासा ऍक्शन घे. जसं की पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कला जेव्हा काही गोष्टी घडल्या त्यावेळेस तू जसा अग्रेसिव्ह झाला तसाच अग्रेसिव्ह राहिलास, तर मी तर तुला टॉप 3 मध्ये पाहतोय. तर मला ते तू विन झालेलं पण पाहायला आवडेल.